नमस्कार मित्रांनो, मी संतोष कुलकर्णी, ओनर ऑफ बॉडी टेम्पल जिम सिन्स 2007. आजकाल आपण बऱ्याच जणांकडून ऐकतोय की जिममध्ये जायचं नको किंवा जिममध्ये वर्कआउट करताना हार्ट अटॅक येतो. तर ते तसं नाही आहे मित्रांनो. तुम्ही सगळ्यांनी नोटीस केलं असेल की आजकाल सगळ्यांचं बाहेर खाण्यापिण्याचं प्रमाण खूप वाढलेलं आहे. ₹250 अनलिमिटेड थाळी, क्वालिटी आणि क्वांटिटीच्या मागे सगळे लागलेले आहेत. वैयक्तिक मला कुठल्या आपल्या हॉटेलवाल्या मित्रांबद्दल बोलायचं नाहीये. ते त्यांचं काम अतिशय चांगलं करतायत. अख्ख्या धाराशिवचं नाव आपल्या महाराष्ट्रात त्यांनी गाजवलेलं आहे. पण कसं आहे, लोकांनी आपल्या तब्येतीची काळजी स्वतःच घ्यायला पाहिजे ना. मग काय होतं, तुम्ही महिन्यातले 8-8 दिवस बाहेरच खाणार, मटणं खाणार, तुमच्या शरीराला त्याची आवश्यकता नसताना तुम्ही ते खाणार, व्यायाम करणार नाही. मग त्यातून काय होणार, तुमचं कोलेस्ट्रॉल वाढणार, बीपी वाढणार. मग डॉक्टरकडे गेल्यानंतर डॉक्टर तुम्हाला सल्ला देतील की वर्कआउट वगैरे करा, व्यायाम करा. मग तुम्ही जिममध्ये येणार आणि आल्यानंतर ट्रेनर वगैरे न घेता तुम्ही अचानक काहीतरी ॲक्टिव्हिटी करणार, ट्रेडमिलवर पळणार किंवा वाजवीपेक्षा जास्त वजन वगैरे उचलणार. मग तुम्हाला अटॅक येईल, नाही तर काय होईल. हे म्हणजे असं झालं की एखादी गाडी तुम्ही कशी रफ वापरली, त्याचं कधी सर्व्हिसिंग केलं नाही, त्याचं तेल पाणी बघितलं नाही, नंतर ती तशीच न वापर करता ठेवून दिली आणि अचानक कधीतरी मग त्या गाडीची आठवण झाली, तुम्ही त्याला बाहेर काढली आणि डायरेक्ट रेसमध्ये जर उतरवली, तर त्याच्या इंजिनमधून धूरच निघणार आहे ना. मग तसंच आपल्या शरीराचं पण आहे. मग तुम्ही जिम जॉईन करताना आपली फिजिकल कंडिशन काय आहे, टेस्ट वगैरे केल्या पाहिजे, कोलेस्ट्रॉल तपासलं पाहिजे किंवा बीपी वगैरे चेक केला पाहिजे आणि खास करून ट्रेनरच्या गायडन्स खाली जर असं काहीतरी इश्यू असेल तुमचा, तर ट्रेनरच्या गायडन्स खाली कंपल्सरी केलंच पाहिजे. पण तुम्हाला ट्रेनर घ्यायला नको वाटतो. तुम्ही त्याच्याऐवजी बाहेर पार्टीमध्ये एवढे पैसे खर्च करणार, पण ट्रेनरची फीस मात्र तुम्हाला जास्त वाटणार. हे असं बरोबर नाही ना मित्रांनो. म्हणजे सगळ्यांनी आपल्या आपल्या तब्येतीचा विचार केला पाहिजे. फक्त जिमला ब्लेम करून उपयोग नाही. धन्यवाद.